आले पिकामध्ये जर कधी सड लागली नाही पाहिजे तर त्यासाठी वेळेमध्ये आपल्याला कंदमाशीचं नियंत्रण करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. बरेच शेतकरी कंदमाशीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या फवारण्या करत असतात, पण योग्य ती फवारणी जर कधी आपण आले पिकामध्ये जर केली तर आपल्याला कंदमाशी सारख्या समस्या बघायला मिळत नाही. सोबतच जे तर बुरशीजन्य रोग आहे तर त्यापासून संरक्षण आपल्याला बघायला मिळत असतं. तर याच व्हिडिओमध्ये आपण एक असं कॉम्बिनेशन विषयी समजून घेऊया जेणेकरून आपल्याला आले पिकामध्ये कंदमाशीवरती 100% नियंत्रण मिळेल. सोबतच आपले जे काही बुरशीजन्य रोग आहे त्यावरती देखील नियंत्रण मिळू शकेल आणि सोबतच महत्त्वाचं जे काय म्हणजे आले पिकामध्ये सड लागण्यापासून आपल्याला कदाचित वाचू शकतो. जसं की शेतकरी मित्रांनो, आपल्याला सड लागू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर कधी आपण ट्रायकोडर्मा झालं, सुडोमोनास झालं, पॅसेलमॅसिस झालं, मेटलाक्झिन झालं, या चारही बॅक्टेरिया जर कधी आपण प्रति महिन्याला जर कधी आपण जर दिल्या तर आपल्याला सड लागण्यासारख्या समस्या आपल्याला बघायला मिळत नाही. पण जर कधी मार्केटमधून घ्यायला गेलो तर खूप सारे खर्च आपल्याला बघायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसेलमॅसिस या बॅक्टेरिया घरी देखील तयार करू शकतात. तर त्यासाठी त्याची काय प्रोसेस असते ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर जर कधी तुम्हाला ह्या माहिती जर पाहिजे असेल ट्रायकोडर्मा, सुडोमोनास कशा पद्धतीने बनवू शकतात तर कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल नक्कीच करूया. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कंदमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही कॉम्बिनेशन वापर करायचं आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला कॅब्रोडॉप याची देखील आपल्याला इथं वापर करायचा आहे. याचा वापर आपल्याला 600 ग्रॅम प्रति एकरी याचा वापर करायचा आहे. आणि दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं जे की म्हणजे ते आपल्याला आपल्या पिकामध्ये वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी व त्याला पाहिजे तेवढं पोषण मिळवून देण्यासाठी आपल्याला इसाबियांचा देखील इथं वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला इथं इसाबियांचा वापर करायचा आहे, जे की म्हणजे आपल्याला 500 ml प्रति एकरी आपल्याला इथं वापर करायचा आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं जे की म्हणजे आपल्याला मिओथ्रीन याचा देखील आपल्या इथं वापर करायचा आहे. यामुळे जे काही शेतकरी मित्रांनो आपल्याला टॉपचे रिझल्ट भेटू शकतात. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी ही बेस्ट फवारणी आपल्याला ठरू शकते. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, या फवारणी करत असताना एक महत्त्वाची काळजी आपण ही करायची की आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर याचा देखील वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की सिलिकॉन बेस्ड स्टिकरमुळे आपल्या पिकाच्या जे आहे तर एक लेयर कवच सारखं पानावरती कवच सारखं तयार करत असतं व पान जाड होण्यासाठी देखील मदत मिळत असते. बाकी शेतकरी मित्रांनो, आले पिका संबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.